परभणी महानगरपालिकेने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली। नारायण सर परिसर ते शिवाजी चौक या प्रमुख बाजारपेठेतील रस्त्यालगतची अनधिकृत अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने हटवलेत। या कारवाई दरम्यान रस्त्यावरील हातगाड्या, टपऱ्या तसंच दुकानांसमोरील वाढीव अतिक्रमणे हटवण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेसोबत वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कारवाईनंतर महापालिकेने व्यापारी आणि नागरिकांना रस्त्यावर अडथळा ठरणारे जाहिरात फलक न लावण्याचे तसंच वाहन शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करण्याचे आवाहन केले। शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले। नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानगर पोलिसांनी एका दिवसात 2 स्वतंत्र कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवाट जप्त केलाय। अवैध देशी दारू विक्री प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या सलग कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले। बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात धडक कारवाई करत चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारातील जंगल परिसरातील अड्डा उद्ध्वस्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत रेखाबाई सुनील पवार आणि मंगलाबाई गणेश पवार या दोघीही त्यांच्याकडून प्रत्येकी 14 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घटनास्थळी मोठ्या प्रमाणातील सडावाही नष्ट करण्यात आलाय। दोन्ही महिलांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।